लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता मानिनीने काव्याला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी मनाई केलेली असते. काव्या देवी आईच्या मंदिरात जाते आणि तिथे दिवे लावत असते पार्थच्या दीर्घायुष्यासाठी आणि पार्थ लवकरात लवकर बरा व्हावा आणि कोमातून बाहेर यावा यासाठी. इकडे पार्थ कोमामध्ये असताना सुद्धा पार्थ काव्याचं नाव घेत असतो. काव्या जेव्हा मंदिरामध्ये दिवे लावत असते तेव्हा ते दिवे विझू लागतात. काव्या म्हणते, काय करतीयस तू हे देवी आई? पार्थ देशमुख वाचावे म्हणून मी हे दिवे लावत आहे ना, आणि तूच हे नवे वादळ आणत आहेस. आणि काव्याच्या ताटामध्ये एकच दिवा उरलेला असतो. तो दिवा ताटातून खाली पडतो आणि तो दिवा तुटतो. इकडे डॉक्टर पार्थला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात आणि मानिनी एकदमच पार्थ असं ओरडते आणि खाली कोसळते. बाकीचे सगळे सुद्धा खूप घाबरतात आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे. आता डॉक्टर सांगू शकतात की आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही आणि त्याच वेळेस तिथे मंदिरामध्ये काव्या देवीकडे काहीतरी प्रार्थना करेल किंवा काहीतरी नवस करेल, किंवा काव्या डायरेक्टली पार्थ जवळ जाईल आणि जेव्हा पार्थच्या कानावरती काव्याचा आवाज पडेल तेव्हा पार्थ बरा होईल, असं काहीतरी आपल्याला पाहायला मिळेल. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.